नमस्कार. लेखणी शस्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. जळगाव जिल्हा रावेर तालुक्यातील निंबोल या गावची ग्रामपंचायत अज्ञात चोरट्यांनी फोडली असून त्यातील CCTV कॅमेरे फोडपाड करून महत्त्वाच्या फायलीच्या जी कपाटे आहेत त्या कपाटांची बी नासधूस आणि तोडफोड केलेली आहे. सर्वांना माहीत असते की ग्रामपंचायतमध्ये काही पैसा नसतो, ही काही बँक नाही, परंतु तरीही ग्रामपंचायत ही चोरट्यांनी फोडली आणि नेमकं त्यांना काय न्यायचं आहे हेच जनतेच्या लक्षात सध्या येत नाही आहे. त्याच प्रकारे एका इसमाच्या घरातून सुद्धा ब्युटी पार्लरचे सामान काही आणि रोख रक्कम व काही सामान चोरट्यांनी लंपास केले आहे. हे घरफोडे आणि ग्रामपंचायत फोडीचा प्रकार हा प्रथमच आपल्याला रावेर तालुक्यात बघायला मिळाला आहे. तर हे बघू शकता आपण कपाटांची कशी दशा झालेली आहे, फायली फेकलेल्या आहेत आणि नासधूस केलेली आहे. सर्व CCTV फुटेजमध्ये जे DVR असते ते सुद्धा या ठिकाणी फोडण्यात आले आहे. त्याच्या वायरिंग कापलेल्या आहेत. आपण बघू शकता ही ग्रामपंचायतला फोडण्याचे नेमकं काय कारण असेल यात जनता प्रश्नाधीन आहे आणि पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह लागलेलं आहे. खूप मोठं जनता अपेक्षा करीत आहे की पोलीस प्रशासनाने रात्री गस्त लावावी आणि सुरक्षा प्रदान करावी. त्याचप्रकारे या चोरट्यांना तात्काळ पकडून कायदेशीर कारवाई यांच्यावर करण्यात येईल. हे बघू शकता आपण कपाटे यातील फायली नासधूस केलेल्या आहेत आणि या फायली नासधूस करण्याचे नेमके कारण काय असेल आणि ग्रामपंचायतमधील माहिती नासधूस करणे हा कोणत्या घोटाळ्याचा एक प्रकार आहे हे सुद्धा प्रश्न जनतेच्या मनात येत आहे अशी आम्हाला माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. कारण ग्रामपंचायतमध्ये रोख रक्कम, दागदागिना ह्या वस्तू तर नसतातच, कारण हे बँकेचे लॉकर तर नाही आहेत, फक्त फाईलीच मिळणार आहेत आणि फायलींची नासधूस का असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. कपाटाची दशा अतिशय दयनीय केलेली आहे. लोखंडी रोळणे फोडल्यासारखे या ठिकाणी वाटत आहे. हे ग्रामपंचायत बघत आहात आपण निंबोलची. हे चित्र टिपलेलं आहे आमचे रावेर तालुका प्रतिनिधी श्री विनोद हरी कोळी यांनी. बघत राहा लेखणीशास्त्र न्यूज. जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र.